जीवाची आला लोकांनी जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी, दीदी, सेजू आणि बाबू ऑल फॅमिली चाललेलो आहे जत्रेला। आज आहे कल्याण तिसगावची जत्रा। कशी असते कल्याण तिसगावची जत्रा हेच तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार। चला पटापट आता मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला कल्याण तिसगाव जत्रेच्या एंट्री समोर। मित्रांनो, मी तिसगावची जत्रा आहे ते कमानीच्या इकडे आलेलो आहे आणि इकडची जत्रा कशी आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार। तर चला बघूया आपण जाऊन पूर्ण जत्रा कशी आहे। ही तिसगावची कमान आहे, इकडे पूर्ण बघलात तर तुम्ही पूर्ण जत्रा वगैरे लागलेली आहे अशा प्रकारे। चला आतमध्ये जाऊन बघूया आपण इकडे जत्रा कशी लागलेली आहे, काय काय जत्रेमध्ये। पुढे दोन्ही बाजूला तुम्ही बघितलात तर लहान मुलांची खेळणे वगैरे हे सगळं लागलेलं आहे। तिकडे बाजूलाच एक पॉपकॉर्नचं स्टॉल आहे, ते पॉपकॉर्न वगैरे कसे तयार करतात ते पॉपकॉर्न वगैरे आहेत। आणि पुढे अंगठ्या वगैरे आहेत ना आपल्या हातात घालायच्या, एकदम फॅशनेबल रिंग्स वगैरे, या रिंग्स वगैरे इकडे आहेत जत्रेमध्ये। कडे वगैरे स्टीलचे आणि पेंटेक्सच्या चेनी वगैरे हातात घालायची कडे आणि स्टीलच्या चेन वगैरे आणि ते सर्व इकडे आहेत। आणि पुढे जाऊया अजून तर बघा हा एक स्टॉल आहे पाय पुसण्यांचा आणि बेडशीट्स वगैरे हे यांच्याकडे आहेत। हे यांचं स्टॉल आहे आणि त्या साईडला पिलू कवर्स वगैरे हे सर्व आहेत आणि मोठ्या मोठ्या बेडशीट्स हे सर्व दिलेले आहेत तिकडे। तर आपण याची जाणून घ्यायची प्राइस वगैरे। ये कैसा दिया दादा? हाँ 150 रुपया जोड़ी। और ये कैसा दिया? ये मित्रांनो ही 120 ला जोडी आहे। ये कैसा दिया? हे सर्व 120 ला जोडी आहेत हे सर्व। आणि इकडे पण दिले आहेत। हे कैसा आहे? हे 100 ला 3 आहेत बघा मित्रांनो। म्हणजे तुम्हाला ते काहीतरी 32 रुपयाला काहीतरी पडणार, 31 रुपये 50 पैसे असे पडणार। आणि ये बेडशीट कैसा दिया है? बेडशीट कैसा है? 600 डबल बेड है। ये 500 में 3 डबल बेड का। और इधर है वो कैसा दिया है? ये 500 ला 3 इकडे बघा आणि इकडे 600 ला 3 आहेत। 200 रुपयाला तुम्हाला सर्व भेटणार। इकडे कलरफुल बेडशीट्स हे होते आणि हा स्टॉल या दादांचा होता। चला पुढे जाऊन बघूया। पुढे पण खूप सारे स्टॉल आहेत। त्या साईडला एक लेडीज पर्सचा स्टॉल आहे आणि पर्स पण खूप छान आहेत। कुठली पण पर्स घ्या 200 रुपये बघा, किती चांगल्या आहे पर्स। हो बेटा पर्स इकडे 200 रुपये, कुठली पण पर्स घ्या 200 रुपये। हा पर्सचा स्टॉल होता। त्याच्या बाजूला इकडे आलात तर घरामध्ये लागणारे सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलं असतात, ती फुलं सुद्धा इकडे आहेत बघा, किती छान आहेत। असं वाटतं एकदम ओजी फुलं आहेत, फुलं वगैरे आहेत। कैसा दिया दादा? 300 ला एक काडी बघा मित्रांनो। ही 300 ला एक काडी मध्ये 2 काड्या आहेत। तर 600 रुपयाची फुलं आहेत, 300 ला एक काडी। इकडे खाली पण खूप चांगले फुलं आहेत, पूर्ण तयार करून ठेवले आतमध्ये आर्टिफिशियल फुलं वगैरे, पूर्ण वगैरे आर्टिफिशियल फुलं पण। ये कैसा दिया था? ये जो लगा है सुनना, ये कैसा दिया? हाँ 350 हो मित्रांनो, 350 रुपयाची प्राइस इकडे आर्टिफिशियल फुलांची। खूप सारे फुलं सुविधा आहेत। सिंगल काडी 300-350 रुपये असे आहे आणि खूप हार्स वगैरे तोरणस वगैरे इकडे आहेत। हे होते आर्टिफिशियल फुलांचं स्टॉल। आणि आता पुढच्या साईडला बघितलं तर लहान मुलांची खेळणे तुम्हाला बघायला मिळणार। सर्व प्रकारचे लहान मुलांची खेळणे तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळणार। हा इकडचा स्टॉल तुम्ही बघितला, हा आहे लहान मुलांच्या खेळण्याचा स्टॉल। त्याच्या बाजूला गोंडे चापकाटे यांचं एक स्टॉल आहे बाजूला। आणि पुढे जाऊ चला आपण, पुढे खूप सारे स्टॉल आहेत। क्या इसका काय प्राइस आहे? मित्रांनो बघा 150
200 तिकडचं आहे ते आणि हे 400 आहेत. अशा प्रकारे प्राइस आहे. हे बघा शेजूचा लाटणा तुटला होता. शेजू लाटणा बघते. काय लाटणा घेते का तलवार घेते? एवढा टाइम लागतो का लाटणा वगैरे घ्यायला तुला? बघा शेजू किती बाबा चापून घेते बघा लाटणा वगैरे. बघा मित्रांनो शेजूने कशा कलर मध्ये काढलाय बघा हा लाटणा. शेजू चॉईस बघा कशी आहे. अगं दुसरा घे हा टिकणार नाही. हा तो घे त्याच्यामध्ये बघा शेजूने हा काढलेला आहे. कैसा दिया था? साथ में है का सिंगल नहीं आएगा? हाँ ठीक आहे 50 रुपयाला. तर चॉईस करून घे तुला कुठला पाहिजे. हा घे हा घे हा तो घे. हा शेजूने हा काढलेला आहे. शेजूला हा आवडलेला आहे घेतलेला आहे आणि पैसे देतो बघा. काय जत्रा बघायला आलं आणि लाटणं पोटते पोलीपाट वगैरे बघते. घे पैसा नाही दादा घ्यायचं तुला? अरे घे ना बघत होतीस तू इकडं. घ्यायचं तुला? तुला कंटाळा येतो ना केस विसरायचा. घे 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 घेते का गंडा वगैरे? शेजूला बोलू घे इकडे समोरच्या स्टॉलवर वीक वगैरे लावले आहेत पूर्ण. हे विक्स तुम्ही लावून खूप चांगल्या प्रकारचे फॅशनेबल केस तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. आणि चांगल्या प्रकारचे गोंडे वगैरे सध्या इकडे आहेत. कसं काय काय ते तुम्हाला सगळी जानकारी आपण तिथून घेऊया. मित्रांनो बघा हे 60 रुपयाला आहेत आणि इकडे लावलेले 100 रुपयाला आहेत. आणि इकडे खूप सारे विक्स इकडे लावलेले आहेत. त्यांचे केस वगैरे नाही त्यांनी येऊन वीक घेऊन केसांची खूप चांगल्या प्रकारे हे हेअरस्टाईल करू शकता तुम्ही. बघूया आणि पुढे काय काय आहे ते. फ्रेंड्स आपल्या जत्रेमध्ये ना बेडशीट्स पडदे ड्रेस खूप सारे प्रकारचे इकडे बघायला मिळणार तुम्हाला. इकडे बघा आणि इकडे छोट्या बॅग सुद्धा आहेत. इकडे बॅग वगैरे आहेत आणि मागे जे आहेत ना बॉक्स ते साड्या वगैरे ठेवण्यासाठी बॉक्स असतात. बॉक्स कैसा है पीछे वाला बॉक्स? 120 रुपया. कितना साड़ी लेता है उसमें? हाँ नापा नाही आहे. तर मित्रांनो ते बॉक्स आहेत ना मागे त्या बॉक्स मध्ये साड्या वगैरे ड्रेस वगैरे तुम्ही ठेवू शकता. मग तुमचे ड्रेस तसे तसे राहणार त्यांचे धूळ बसणार नाही आणि त्याची घडी सुद्धा मोडणार नाही. हे बॉक्स आहेत 120 रुपयाला त्यांच्याकडे. आणि बॅग्स वगैरे आहेत तर तुम्ही प्लास्टिक वगैरे यूज करत नाही. तर कपड्याच्या बॅग वगैरे पाहत या बॅग वगैरे इकडे आहेत. बॅग कैसा दिया कपडे का? हाँ 50 रुपये. जो बड़ा वाला है वो कैसा है? मोठ्या वाल्या आहेत तर 100 रुपये आणि बारक्या आहेत तर 50 रुपये. अशा प्रकारे बॅगची प्राइस होती. आणि इकडे बघितलं तर लहान मुलांचे पाळणा इकडे लावलेला आहे बाजूला. लहान मुलं इकडे एन्जॉय करताना इकडे बघा. आपल्याला पण आणलं पाहिजे लहान मुलांची पाळणं वगैरे एन्जॉय करताना. हा एक पाळणा आता बाजूला. पुढे जाऊन बघूया. पुढे समोर बघितलं तर आर्टिफिशियल फुलं हे तुम्हाला बघायला मिळालं या स्टॉलवरती. हा बघा आर्टिफिशियल फुलं. गर्दी असल्यामुळे ते प्राइस वगैरे आपल्याला सांगणार नाही. हा आर्टिफिशियल फुलांचा एक स्टॉल होता. आणि इकडे बेंटेक्सच्या गंठणी चैनी कानातले हे आहे तिकडे 40 50 रुपये 100 रुपये 150 रुपये अशा बेंटेक्सच्या चैनी कानातले आहेत. आणि पुढे बघितलं तर पुढे लहान मुलांचा खेळण्याचा दिसणार आहे. चला पुढे जाऊया. अजून खूप सारे स्टॉल आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. किळे कोयते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार. सत्तूर वगैरे दिलं तुम्ही. आणि सर्व प्रकारचे कोयते कानस झाडे फावडे असं तुम्हाला बघायला मिळणार इकडे. जे तुम्ही मशा जत्रेमध्ये बघितला कुऱ्हाडी वगैरे कुदल वगैरे हे सगळं तुम्हाला इकडे बघायला मिळणार.
कुऱ्हाडींच्या क्वालिटी पण एक छोटी मोठी मोठी त्याच्यापेक्षा सांग वेगळी हे सगळं दिले आहेत. इकडे कुदल वगैरे हे सुद्धा इकडे दिलेले आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे कुदल वगैरे आहेत. हे इकडे ताईंचं स्टॉल होतं. बाळ हनुमान बघा, डेकोरेशन केलेलं आहे बाळ हनुमानचा. इकडे बसलेला आहे आणि हा त्याच्या बाजूला हा गांधीजी आहे. गांधीजी आहे ना, क्या नूडल्स खा गांधीजी. मित्रांनो आजकालचा मॉडेल्स गांधीजी बघा. पण तू अवघड काम केलेलं आहे बाबा, गांधीजीने केस नव्हते. पोलीपाट लाटणे आणि आपल्या घराला लागणारे पिरे हे सर्व व्हरायटीचे तुम्हाला बघायला मिळणार बाजूला लाईन मध्ये. आणि इकडे कडाया रवी सौरम सुद्धा आहेत. इकडे बघायला तर सौरम सुद्धा आहेत इकडे. इकडे बघितला तर लहान मुलांचे सँडल शूज, मुलींचे सँडल शूज हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार. फॅशनेबल वगैरे लहान मुलांची. कैसा दिया था ये पीछे सैंडल्स लगाए, कैसे दिखाए? 200, 150, 100, 200 200, 100. 100, 150, 200 अशी प्राइस आहे इकडे. जे तुम्ही काढाल तशी प्राइस असणार आहे. चला मित्रांनो हा एक स्टॉल होता. त्याच्या बाजूला आपण बघितला तर लहान मुलांच्या खेळण्यांचा सुद्धा एक स्टॉल आहे. हा एक स्टॉल आहे. त्याच्या बाजूला ओढण्या वगैरे लावलेल्या आहेत, ड्रेस वगैरे आहेत. तर बघूया, हे बघा दुपट्टे वगैरे, खूप कलरफुल दुपट्टे मला बघायला मिळाले या स्टॉल वरती. त्या कुठल्याही ओढण्या घ्या, 100 रुपये प्राइस असणार आहे. खूप कलरफुल डिझाईन वाल्या आणि खूप चांगल्या व्हरायटीचे दुपट्टे इकडे बघायला मिळाले तुम्हाला. चला मित्रांनो हा एक स्टॉल होता दुपट्ट्यांचा. आणि त्याच्या बाजूला आपण बघितला तर लेडीज पर्स आहेत, लेडीज हँड पर्स असतात ना, खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीचे हँड पर्स आहेत बघा. आणि मोठ्या मोठ्या बॅग वगैरे. त्या पर्स कशा दिल्या 100 रुपये. कुठल्या पण पर्स घ्या 100 रुपये त्याची प्राइस असणार आहे. आणि ह्या तुम्ही थैले वगैरे थैले कसे दिले 100 रुपये. थैले पण कुठले पण घ्या 100 रुपये. हे कापडी थैले असणार आहेत. प्लास्टिकचे थैले कोण जास्त आता वापरत नाही. चिमणीचे खेळणे वगैरे इकडे दिलेले आहेत. आणि लहान मुलांच्या खेळण्यामध्ये दूर वगैरे असते खाण्याची, दूर सुद्धा आहे. कैसा दिया जाता है? कैसा दिया? 80 रुपये. 80 रुपयाला भेटणार. 80 रुपये. आणि इकडे जे खेळणे वगैरे आहेत ते 120 रुपयाला दिलेले आहेत. 120 रुपये प्राइस असणार. हे लहान मुलांचे खेळणे होते. पुढच्या साईडला आपण जाऊन बघूया काय आहे ते. पुढच्या साईडला खूप सारे काचेचे ग्लास वगैरे आहेत, बरण्या वगैरे आहेत. ते तुम्हाला इकडे बघायला भेटणार. खूप चांगल्या व्हरायटीचे काचेचे ग्लास आहेत चायाचे. आणि इथे काचेचे ग्लासच्या बरोबर बरण्या सुद्धा आहेत काचेच्या. तुम्हाला लोणचा साखर बरण्या वगैरे लागतील. बरण्या छोट्या आहेत. पुढे आपण बघितलं तर मोठ्या सुद्धा बरण्या आहेत. आणि गुलदस्ते गुलदस्ते आपण त्यात ठेवू शकतो. अशा प्रकारचे गुलदस्त्यांसाठी इकडे दिलेले आहेत, ते सुद्धा दिलेले आहे इकडे. इसका प्राइस क्या रहेगा? 250 रुपयाला जोडी असणार. 250 रुपये जोडी. आणि सेजू इथे छोट्या छोट्या बरण्या बघते. कशाला घ्यायची तुला ही? इसका प्राइस क्या रहेगा? 60 रुपये प्राइस असणार यांची. छोटीशी बरणी 60 रुपये प्राइस असणार यांची. या छोट्या छोट्या बरण्या आहेत अशा. घरात लागणारे छोटे छोटे मोदकचे साचे वगैरे तुम्हाला लागतात, ते सुद्धा तुम्हाला इकडे बघायला मिळेल. करंजांचे साचे वगैरे आहेत. प्राइस काय का साचे का? 30 रुपये. फ्रेंड्स बघा, कुठलाही साच्या काळात 30 रुपये. 30 रुपये सर्व 30 रुपये. कुठले पण साचे घ्या 30 रुपये. आणि इकडे बघा कांदे कटिंग करायचं. काय प्राइस असणार विषय?
ही 100 रुपयाला आहे. कटिंग करायचं असेल कटिंग करू घ्यायचंय का तुला? दादा आणि इकडे तुम्हाला कांदे वगैरे ठेवायला जाळी वगैरे पाहिजे असेल जाळी सुद्धा इकडे. साडीला दोन नाही का? आणि इकडे घरामध्ये तुम्हाला चहा घालायला गाळणी सुद्धा इकडे. हे बघा ते छोटे छोटे अद्रक वगैरे तुम्हाला किसून सामान टाकायचं असेल ते सुद्धा आहेत. आणि शॉपर सुद्धा आहेत. हा चॉपर कितीला आहे? 100 रुपयाला. त्यामध्ये काय काय कटिंग होऊ शकतो? 100 रुपये घ्या तुला. सेजूला हे आवडलेलं आहे चॉपर. तुमच्याकडे लाईट वगैरे गेली तर वाटण वगैरे वाटायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सर्व टाकून तुम्ही वाटण वगैरे वाटू शकता. हे 100 रुपये प्राइस आहे. काय कमी नाही करायला? 120 आहे 100 ला. काहीतरी कमी करा बघा. जत्रेमध्ये काहीच कमी होत नाही. दही चार्ज करायला एक प्लेट एक्स्ट्रा दिलेलं त्यांनी. तर चला मित्रांनो आपण आता हे घेणार आहोत. या स्टॉलवरती आता शशीला हे आवडलं. सजू आता हे घेणार आहे. बघा मित्रांनो सजू कसे कडक कडक पैसे काढते. आले त्या बोलत माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि आता कशी पैसे काढते. हा घेतलेला आहे बघा जत्रेमधून. चला 2 वाजता घेतलेला आहे. अजून काय काय घेणार आहे मी फक्त त्याच्या पार्टी फिरणार आहे. आता काय काय घेणार आहे ते तिलाच माहिती. आणि मी फक्त पार्टी फिरतोय. इथे एक कॉस्मेटिकचं स्टॉल आहे आणि इकडे कॉस्मेटिकचं सर्व वस्ता इकडे तुम्हाला बघायला मिळणार. बघा कॉस्मेटिक सर्व वस्ता इकडे आहेत या स्टॉल वरती. पुढे जाऊया आपण. लांबूनच दाखवतो. खूप सारे त्यांच्याकडे कस्टमर आहेत पण आपण आतून जाऊन दाखवत नाही तुम्हाला. लांबूनच दाखवलं. आणि इकडे सुद्धा सेम तसंच असणार आहे. माझ्याकडे ग्लास एक स्टॉल आहे. खूप फॅशनेबल वगैरे ग्लास वगैरे तुम्हाला बघायला मिळणार या स्टॉल वरती. एक स्टॉल आता इकडे. दादा प्राइस क्या रहेगा? प्राइस क्या रहेगा? तो भी 120 140 प्राइस असणार आहे. गॉगल्स गॉगल्स तिकडे. तर हा एक स्टॉल होता इकडे. तर समोर बघूया. समोर जर बघितला तर कांद्याच्या पिठल्याच्या अंगठ्या वगैरे आहेत ना त्याचा एक स्टॉल इकडे खाली लावलेला आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघितला तलवारीच्या चपला सँडल्स त्याचा एक स्टॉल लावलेला इकडे. तो कैसा दिया? तोरण कैसा दिया? मित्रांनो 120 आहेत. 100 रुपये जोडी अशी तोरणांची असणार. खूप छान तोरण आहे बघा. तुम्हाला सगळ्यांची एकच 120 बाहेर आहे. तिथे 100 रुपयाला तोरण. हे तोरण सगळं 100 रुपये जोडी. आर्टिफिशियल वेण्या वगैरे आहेत. कशा आहेत तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे असणार आहेत. अशा असतात मागे लावायला. हे 50 वाले 50 100 80 या येण्यांची प्राइस 50 100 80 अशी प्राइस असणार आहे. आणि ह्या येण्या वगैरे बाजूला होता. त्या सर्व आर्टिफिशियल येण्या आणि गोंडीकडे लावलेलं आहे. आणि हे पण यांचं स्टॉल आहे. हे पण यांचं स्टॉल आहे. याची प्राइस काय? 80. बघा 80 रुपये प्राइस आहे. किती सुंदर आहे दिसायला. खूप छान वेणी आहे. खूप चांगल्या प्रकारच्या वेण्या गोंड्या इथे लावलेल्या आहेत. 80 रुपये किंमत आहे यांची. हे सर्व लागले. हे 100 वाले आहेत. ते बाजूला होते ते 80 होते. हे 100 ला आहेत. त्या वेण्या होत्या. हे स्टॉल इकडे होतात ह्या ताईंचं. आणि ते कसे बनवतात ते सुद्धा थोडक्यात दाखवतात. अशा प्रकारे बनवतात. चला फ्रेंड्स पुढे जाऊया. पुढे साईडला बघितलं तर एक किचनचा स्टॉल आहे. किचनचं स्टॉल आहे. हे तुम्हाला सर्व प्रकारचे किचन्स भेटणार. आणि पुढे आपण आलात तर इकडे
खूप भीड आहे, मग पुढे जाणार नाहीत. पुढे खूप सारे स्टॉल कसे आहेत ते तुम्हाला दाखवते. पुढे आला पाहिजे मंचुरियन, वडापाव याचा स्टॉल आहे हा. एक लाडू जाऊ चला मित्रांनो पुढे जाऊया. लहान मुलगा एन्जॉय करता जत्रेमध्ये, छोटीशी हलकत येते त्याची. तिसगाव जत्रेमध्ये इन्व्हाइट करतो सर्वांना, का आमच्या तिसगाव जत्रेमध्ये सर्वांनी या. बघा फ्रेंड्स, तिसगावच्या जत्रेमध्ये गर्दी कशी आहे बघा. आणि परफेक्ट स्टॉलवरती लोक कुठून पडलेले आहेत असं वाटतंय. रिस्पॉन्स सुद्धा देत नाही इकडे लोक. हा एक स्टॉल होता. पुढे पण बघा किती खायचं शोकीन इकडे बघा. कच्चा पापड, दाबेली, मॅगी, शेजवान राईस, हे सर्व प्रकारचे मंचुरियन मित्रांनो खायची मजा असते बस मित्रांनो. कच्चा पापड का, मंचुरियन का, नूडल्स का, पिझ्झा का, बर्गर का, अशा प्रकारे इकडे सर्व स्टॉल लागलेले आहेत बघा. चला पुढे जाऊया आपण. साईडला इकडे बघितलं राईट साईडला आता एक गुल्फीचं स्टॉल आहे, गुल्फी वगैरेचे स्टॉल आहे. आणि पुढे गेला तर लहान मुलांचे खेळणे वगैरे तुम्हाला बघायला मिळणार. लहान मुलांचे खेळणे इकडे लावलेले आहेत. हा एक स्टॉल होता खेळण्यांचा लहान मुलांचा. अजून तिसगावची जत्रा कशी आहे ती तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि इकडे साईडला एक गोल्याचा स्टॉल आहे. इकडे गोल्याचा स्टॉल, गोळा खाण्यासाठी खूप लहान मुलं वगैरे आणि त्यांच्यावर त्यांची मम्मी सुद्धा एन्जॉय करताना दिदी बहीण पण असतील तिथे इकडे गोळा खाताना. त्यामुळे इकडे आपण जाऊन बघूया. खूप सारे पुढे बघा कानातले थोडे हे सर्व एक स्टॉल आहे. इकडे तुम्ही बघितला तर कॅपचा स्टॉल आहे. इथं खूप फॅशनेबल कॅप्स आहेत. खूप फॅशनेबल कॅप्स आहेत तिथं. लहान मुलांचे कॅप्स वगैरे आहेत. सुद्धा 100-120 ला आहेत. जास्त प्राइस नाही आहे इकडे. 120, 100 कॅपची प्राइस आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या बाजूला साईडला मँगो ज्यूस विकायला आहे. पुन्हा एकदा एक स्टॉल आहे. कलरफुल ग्लास वगैरे, कलरफुल चष्मे वगैरे विकायला स्टॉल आहे. कानातले, चापकाचे हे खूप चांगले इकडे बघायला मिळणार तुम्हाला. हा एक स्टॉल आहे. तसं पुढे जाणार नाही, लांबूनच दाखवतो मी. खूप क्राऊड असल्यामुळं ते शॉपवाले आहेत ते रिस्पॉन्स वगैरे देत नाही आपण. आपण इकडे बघितला तर खूप फॅशनेबल हातातल्या बांगड्या वगैरे इकडे तुम्हाला बघायला मिळतात. बांगड्या इकडे लावलेल्या आहेत. कशा बघू बरं चल ना बाबा चल ना. जत्रेमध्ये गोंधळ सुद्धा काढतात बघा इकडे. गोंधळ सुद्धा काढतात जत्रेमध्ये. आणि फ्रेंड्स तिथे आपण जाणार होतो समोर. बघा मित्रांनो किती मोठं कुंड आहे इकडे. हा कुंड आहे आणि या कुंडामध्ये देवीचं गजराज 5 गजराज आहेत. आणि तिथे मध्ये कमळाच्या फुलावरती तिथे देवीचं एक छोटंसं एकदम मस्त मंदिर आहे हे बघा. तर चला मित्रांनो आता आपण इकडे जाणार आहोत मंदिराकडे. इकडे सर्व हार वेण्या याचे स्टॉल आहेत. आणि इकडे बाजूला प्रसाद वगैरे लागलेला आहे. पूर्ण आपण आतमध्ये जाणार आहोत.
बघू शकता एवढी गर्दी आहे की आतमध्ये जाऊन आज दर्शन होईल असं आपल्याला वाटत नाही. दयानंद बाळकृष्ण पाटील गुरु यांची 1 रुपये देखील आपल्याला मंदिर आहे. लाईन तुम्ही बघितली तर लाईन इकडनं अशी मागे मागे तिकडे गेलेली आहे. इकडे आपण बघितला तर आपण हे खामलिंगेश्वर देवस्थान आहे तुम्हाला दाखवणार आहे. हे खामलिंगेश्वर देवस्थान आहे. दर्शन इकडे होतं आणि हे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन तिसाई देवीचं मंदिर आहे. तिकडे लाईन मध्ये लोक उभे राहून तिसाई देवीचं दर्शन वगैरे घेतात. हा मंदिर वगैरे आहे इकडे बघितलं आणि इकडे पालखी वगैरे गाडी होती. पालखी इकडे होती कसं काय काय आहे तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे. होतात खंड चोली वाटप जे देवीला वस्त्र चढवतात लोक ते अशा प्रकारे चोली वाटप इकडे करतात. जे पण देवीला कपडे चढवतात रणचोली ते इकडे गरिबांना वाटले दिले जातात. तर अशा प्रकारे केलेलं आहे ते बघा. गरिबांना अशा प्रकारे कपडे वाटले जातात. जे देवीला चढवले होते कपडे असे वाटले जातात. सर्व गरिबांना वाटले जातात. हे होतं तिसाई देवीचे वस्त्र भंडार. म्हणजे इथे जे देवीला वरती रणचोली चढवली जाते साडी चढवली जाते ते सगळं जमा करून ते गरिबांना वाटले जातात. आणि ही आहे तिसाई देवीच्या जत्रेची खासियत. आणि गरिबांना कपडे मिळतात एकमेकांना भंडारा मिळतो आणि ते खूप सारे लोक येऊन इकडे एन्जॉय करतात. तर हे तुम्हाला बघायला भेटलं. तर इकडे वजन काटा सुद्धा एक आहे. ज्यांना ज्यांना नवस केलेला असतो की जेवढा माझ्या मुलाचं वजन आहे तेवढं मी पेढे देणार फल फ्रूट देणार हे इकडे चढवले जातात आणि इथून वजन करून गरिबांना वाटले जातात. पुढे जाणार सगळ्या साईडला तुम्ही बघितला तर जो भंडारा इकडे होतो ते भंडाऱ्याचं सेक्शन आहे. इथे जेवण वगैरे बनलं जातं सगळ्यांसाठी. पोलीस प्रशासनासाठी बंदोबस्त इकडे दिलेला आहे. इकडनं आपण गेला लाईनमध्ये जाणार आहेत आपण. इकडनं हा जी पालखी आहे ना ती पालखी घाल यात्रेमध्ये संशयास्पद वस्तू तर हा ही ती पालखी होती जी काल पूर्ण इकडे फिरवली. काल पालखी मिरवणूक सोहळा होता आणि आज जत्रा आहे तिसऱ्या देवीची. चला आपण पाळणे वगैरे बघूया. जत्रेमध्ये पाळणे वगैरे कुठे कुठे पाळणे आहेत काय काय आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. हा एक समोर एक पाळणा आहे. त्याच्या बाजूला इकडे लहान मुलाचं एक हेलिकॉप्टर लावलेले आहेत. हा एक लहान मुलांचा पाळणा आहे. इकडे बघितला तर लहान मुलांचे जम्पिंग जॅक समोर एक पाळणा आहे. अजून स्टार्ट नाही झालेला आहे. मला स्टार्ट झाला तरी दाखवतो मी. हा पाळणा तुम्हाला कुठे दाखवणार आहे तिकडे बघा.
पाळणा बघा असा. आहे पाळणा इकडे. लहान मुलांची झुळझुळ गाडी एक पाळणा होता इकडे. पुढे जाऊन बघूया. खूप सारे पाळणे आहेत पुढे. ते बघूया आपण. हा आहे ब्रेक डान्स मित्रांनो. बघा कशी जीवाची आलना लोकांनी बापरे माझ्या अंगावर तुम्ही हा ब्रेक डान्स होता तो बघितला तो समोर पाळणा बघितला पाळणा तुला लागत हा एक पाळणा इकडे लागलेला आहे. प्लेन चालवताना पोरं इकडे बघा लहान माणसांकडे लक्ष द्यायचं आहे. तसेच गरजेच्या वेळी गरजेच्या ठिकाणा तो जाताना आपले मौल्यवान दागिने सांभाळायचे आहे. एखादा प्लेन चालवतात. हा ड्रॅगनचा पाळणा आहे बघा. ड्रॅगन कसं येते कल्याण तिसगावची जत्रा कशी होती ती तुम्हाला आज दाखवली. मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू बेल घंटा दाबा. जेव्हा चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक.